सोयाबीन को उचित भाव दो और किसान के साथ न्याय करो। इस मांग को लेकर संभाजी ब्रिगेड ने संविधान चौक पर प्रदर्शन किया। कोरोना से पहले ही त्रस्त हो चुका किसान अब राज्य में अतिवृष्टि से बेहाल हो चुका है। ऐसे में सोयाबीन फसल का पहले 7,500 रुपए दाम था और अब गिरकर 4.5 पर आ गया है। सरकार किसान को और कितना त्रस्त करेगी, ये सवाल पूछते हुए संविधान चौक में संभाजी ब्रिगेड के कार्यकर्ताओं ने जमकर सरकार के विरुद्ध में घोषणाबाजी की। तसं पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याला लय मोठा दर्जा दिला, शेतकरी राजा म्हटलं जाते। त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जाते। पण या कृषीप्रधान आणि आपले पंतप्रधान स्टेजवर मायाबादा मोठमोठ्यानं बाता करतात, एक किसानों का देश है वगैरे वगैरे। पण तुम्हाला माहिती असेल की याईनं केंद्रानं 6,000 रुपये शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी भाव म्हणजे एक अनुदान जाहीर केलं होतं। पण विषय असा आहे की जेवढे पण राजकीय नेते बसलेले आहेत त्याला माझं म्हणणं आहे, अबे हेंबाळ्यांनो, तुम्हाला समजायला पाहिजे की शेतकऱ्याचं शेत हे स्क्वेअर फूटनं नसते तर एकरानं असते। तर दरवर्षी तुम्ही जो 6,000 भाव दिलेला आहे तो आमच्या काही कामाचा नाही आहे। दुसरी गोष्ट, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला, सोयाबीन चांगलं येणार होतं, ठीक आहे, पण केंद्रानं 1.5 लाख टन फुकटची आयात केली। राज्य सरकारनं सांगितलं होतं आयात करू नका, तरीसुद्धा केंद्र सरकारनं 1.5 लाख टन सोयाबीन आयात केली आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले। ठीक आहे, आता एवढे मोठे तिथं अधिकारी बसलेले आहे, राजकीय नेते बसले आहे, याला काय समजत नाही का? पण विषय कसा आहे, काही भांडवलदार लोकांच्या घशात आपला पुरा देश घालण्यासाठी हे लोक सोयाबीन आयात करतात आणि इकडली सोयाबीन फुकटच्या दरानं विकत घेतात। तर हे जे धोरण आहे सरकारचं, हे पहिले तर सरकारनं बदललं पाहिजे। आणि पहिले तर आमची मागणी आहे की तुम्ही सरसकट सोयाबीनले आज 5,700 आहे तर आम्हाला 7,000 ते 7,500 रुपये भाव जाहीर करावा सोयाबीनचा। नाही तर माहिती आहे का, तुम्ही जे बोलणं आहे ते भाषणाबाजीमध्ये ते बंद करा। कारण की शेतकरी पहिले तर सोयाबीन बरोबर येत होतं, त्यात पावसानं पहिले वाट लावली सोयाबीनची, कारण की सगळीकडे पूर परिस्थिती आहे आणि त्याच्यात अजून भाव बी पडले, म्हणजे जो खर्च लावलेला आहे तो बी निघणार नाही आहे। आणि अजून एक सांगणं आहे, तुम्ही जो 6,000 रुपये भाव दिला ना वर्षाले, म्हणजे वर्षाले शेतकऱ्याला अनुदान म्हणून, तर ते आम्हाला काही कचऱ्याला पुरत नाही, कारण की आम्हाला 4 वेळा खतच टाका लागते शेतात। त्या खत बी एक्स्ट्रा किमतीचं येते, त्या 6,000त काहीच नाही होत, घर कसं भागन? तर विनंती आहे की तुम्ही पहिले तर कृषी वगैरे जे आहे ना, तुम्हाला माहिती असेल की कोविड काळामध्ये आपल्या देशाला अर्थव्यवस्था तारण्याचं काम हे शेतकऱ्यांनी केलं होतं। त्या शेतकऱ्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, है ना, आणि सोयाबीनचे भाव 7,000 ते 7,500 करा, एवढीच विनंती आहे। मैं प्रताप पटले, संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष। आज हम यहाँ संविधान चौक पे किसानों के लिए जमा हुए हैं। हमारी संगठन, हमारा पक्ष आज किसानों के लिए लड़ाई लड़ने जा रहा है। मैं संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष के नाते मैं आपको बताना चाहता हूं कि भारत देश एक गांव का देश है और भारत की आत्मा गांव में बसी है, किसानों में बसी है। आज भारत की 70 से 80% जनता सिर्फ गांव में बसती है और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष के रूप में किसानों के ऊपर निर्भरित है। हम चाहते हैं कि आज स्वतंत्रता को पूरे 70 साल होने के बाद भी हमारे किसान, हमारे गांव के किसान, हम किसान, हमारा परिवार किसान 70 साल पहले जैसा ही गरीब और आज भी रात दिन एक करके पेट भर अन्न भी नहीं खा पाता, जबकि हम सारे देशवासी किसानों के उगाए हुए अन्न के बिना जी भी नहीं सकते। और आज जो प्रोटेस्ट हो रहा है ये किस सिलसिले में हो रहा है? आज देख रहे हैं हम कि महीने भर के अंदर किसानों के सोयाबीन का भाव 9 से 10,000 रुपये प्रति क्विंटल था, लेकिन आज एक महीने के अंदर जब किसानों की उगाई आ रही है, किसानों का सोयाबीन मार्केट में आ रहा है, तब केंद्र सरकार ने इस सोयाबीन का भाव 4,000 रुपये तक ला के रखा है। ये असल में हमारे किसान भाइयों के साथ, हमारे साथ बहुत बुरा सलूक है केंद्र सरकार का। हम चाहते हैं कि जैसा एक महीना पहले 9,000 रुपये 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव था, आज हमें वो जैसा हमारा सोयाबीन मार्केट में आ रहा है तो आज हमें उतना भाव मिलना चाहिए। हम संभाजी ब्रिगेड नागपुर महानगर की तरफ से केंद्र सरकार को ये चाहते हैं कि कम से कम 7,000-7,500 रुपये प्रति क्विंटल का भाव मिले। हमारा उसी के लिए आज यहाँ आंदोलन है। हम आज केंद्र सरकार से विनंती करते हैं कि हमारी मांगों को ध्यान में रखते हुए हमारे किसानों को एक न्याय दे और हमारे किसानों के बारे में कुछ अच्छा सोचे। नागपूर शहरामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळण्याकरता आंदोलन करण्यात आलं आहे। मुळात मुद्दा असा आहे, आज आपण कृषी प्रधान देश बोलतो,
पण कृषीप्रधान देशामध्ये खरंच त्या कास्तकाराची खरंच विचार केला जातो का, हा सगळ्या सरकारनी, केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी निश्चितच विचार करायला पाहिजे. कारण की मागच्या महिन्याभरात आपण सोयाबीनचा भाव जर बघितला 11,000वरून तो आजच्या स्थितीला तो 4,500पर्यंत आला आहे. म्हणजे ज्यावेळेस व्यापारी माल स्टॉक करून ठेवतो त्यावेळेस त्याला 11,000 रुपये भाव असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल त्याच्या शेतातून तो व्यापाराला विकण्याकरता आणतो त्यावेळेस त्याचा माल आपण 4,000 ने 4,500 विकत घेत असतो. केंद्राने आणि राज्यांनी या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. तसेच आज शेतकऱ्याला येणारा खर्च उत्पन्नाचा, कारण की फर्टिलायझर महाग झालेले आहे, त्यांच्या मजुऱ्या वाढलेल्या आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्याला सोयाबीनला कमीत कमी 7 ते 7.5 भाव असणं फार गरजेचं आहे. नया घर बनाना है लेकिन सामान कहां से खरीदे ये सवाल सता रहा है. हार्डवेयर के अच्छे और भरोसेमंद दुकान की तलाश में हो तो फिक्र नॉट, सीधे आइए दादाजी हार्डवेयर में, जहां आपको मिलेगा एक ही छत के नीचे दादाजी सैनिटरी, दादाजी पेंट, दादाजी इलेक्ट्रॉनिक्स, दादाजी प्लाईवुड, दादाजी सनमाइका, वो भी होलसेल दामों में. हमारा पता नारी रोड, नालंदा नगर, भारत गैस गोडाउन के पास, नागपुर. संपर्क करें 8551988088 पर. वाजिब दाम, भरोसे का काम, दादाजी हार्डवेयर. नमस्कार प्रिय बंधु, मैं आशीष वंजारी, संचालक दादाजी हार्डवेयर से, जो नागपुर शहर में विगत 25 वर्षों से संचालित है तथा हमारी 2 पीढ़ियाँ नागपुर शहर वासियों की सेवा करते आ रहे हैं. हमारे यहाँ सभी प्रकार के हार्डवेयर, सैनिटरी, पेंट, इलेक्ट्रिकल्स एवं प्लाई माइका मॉड्यूलर किचन के घर बांध काम के पूर्ण मटेरियल उपलब्ध कराए जाते हैं. एक बार हमारी शॉप पे ज़रूर पधारें.